इकडे सैनिकांच्या पत्नीबद्दल अवमानकारक विधान करणाऱ्या प्रशांत परिचारकांवर काय कारवाई करावी या संदर्भात आज समिती नेमली जाणार आहे। समिती गठण्यासाठी आयोजित करण्यात आलेली बैठक थोड्याच वेळात सुरू होईल, ज्यामध्ये विधानसभा अध्यक्षांसह सर्व पक्षाचे नेते उपस्थित राहणार आहेत। विरोधक सलग 2 दिवसांपासून परिचारकांच्या मुद्द्यावरून आक्रमक झाल्यानं काल चंद्रकांत पाटलांनी या संदर्भात समिती नेमण्याची माहिती दिली होती। तसंच समितीचा अहवाल येईपर्यंत निलंबन करण्याचा प्रस्ताव देऊ असंही म्हटलं होतं। ऋत्विक भालेकर आमचे प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत। ऋत्विक, नेमकी काय पावलं उचलली जाऊ शकतात या संदर्भात आज? दीपक, सलग 3 दिवस विधान परिषदेचं कामकाज हे परिचारक यांच्या आक्षेपार्ह विधानामुळे आणि त्याला झालेल्या विरोधामुळे ठप्प आहे। आज 4था दिवस आहे। कालच या संदर्भात चंद्रकांत दादा पाटील जे सभागृह नेते आहेत यांनी माहिती दिली होती की परिचारक यांना त्यांचं म्हणणं मांडण्यासाठी एक संधी दिली पाहिजे, त्यासाठी एक समिती नेमून या समिती मार्फत त्यांच्या वक्तव्याची चौकशी केली पाहिजे, अन्यथा त्यांच्यावर कुठलीही कारवाई जर झाली तर ती चुकीची ठरेल, त्यामुळे त्यांना एक संधी देणं गरजेचं आहे। मात्र याही प्रस्तावावर विरोधकांनी प्रचंड गोंधळ घातला आणि कालही या संदर्भात जे आहे कामकाज ठप्प केलं। आज पुन्हा हा विषय विधान परिषदेत गाजू शकतो आणि आज मात्र ही समिती कुठली आहे, या समितीमध्ये कोण कोण सदस्य असतील याबाबतची पुढची माहिती जी आहे चंद्रकांत दादा पाटील हे सभागृहात देऊ शकतात। ऋत्विक, तुझ्याकडनं ताजे अपडेट घेत राहू। तुर्तास धन्यवाद।